जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 23. श्री उगनादित्याचार्यकृत कल्याणकारक ग्रंथाप्रमाणे स्वप्न. जर रोगी स्वप्नामध्ये व्याकुळ होऊन आपणास तीव्र कंटकवृक्षावर चढताना पाहिल, भयंकर गुहेमध्ये प्रवेश करेल, पर्वतावरून पडेल, डोके, गळा, हृदय यामध्ये त्याच प्रकारे उंच ताडादी वृक्षांची उत्पत्ती अनुभवेल, तर ही सर्व स्वप्ने मरणाची आहेत. विशिष्ट रोग, विशिष्ट स्वप्ने. रक्तपित्त झालेल्या माणसास लाल, पांडुरोग असणारे पिवळे, कफ व वातरोग असणाऱ्यास अनुक्रमे पांढरे व लाल पदार्थ स्वप्नात दिसतील, तर तो अवश्य मरतो. क्षयरोग पीडित मनुष्य स्वप्नात वानराशी मैत्री करील, तर तो रोगी मरतो. दुष्ट स्वप्ने. असदृश व राक्षसासारखी दुष्ट स्वप्ने जर निरोगी मनुष्य पाहिल, तर ताबडतोब अनेक रोगांनी ग्रस्त होतो, कदाचित मृत्यूसुद्धा त्याचा ओढवतो. शुभ स्वप्ने. जो रोगी स्वप्नात पंचपरमेष्ठी, गुरु, राजा, जैन शास्त्रात वर्णिलेली 16 स्वप्ने, जिनमंदिर, मित्रबांधव इत्यादी पाहिल, स्वतःस नदी समुद्र पार करताना पाहिल, उंच पर्वत, सुंदर घोडा, हत्ती यावर स्वार होईल, तर ते शुभ स्वप्न आहे. स्वप्नाविषयी निरनिराळी मते. स्वप्नाविषयी पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारवंतांचे विचार खाली देत आहेत. दोन्हीमध्ये फरक असा की पौर्वात्य आत्म्याची अमरता मूळ मानतात, तर पाश्चिमात्य भौतिकता. दुसरी विचारसरणी पूर्णतेपर्यंत पोहोचू शकत नाही. 1. ॲरिस्टॉटल. जागृत अवस्थेतील सर्वच घटनांकडे मनुष्य लक्ष देऊ शकत नाही. ज्या घटना लक्षात नाहीत त्या घटना स्वप्नात दिसतात. 2. हेनरी बर्गसन. स्वप्नाचा मानसिक जग आणि बाह्य जग यांचा संबंध असतो, त्यामुळेच भविष्यकालीन घटनांची सूचना मिळते. डॉक्टर C.J. व्हिटवे. उष्णता कमी असल्यामुळे हृदयाच्या ज्या क्रिया जागृत अवस्थेत सुप्त असतात, त्याच स्वप्नावस्थेत जागृत होतात. 4. पायथागोरियन सिद्धांत. शरीर म्हणजे आत्म्याची कबर. निद्रेमध्ये आत्मा शरीरापासून भिन्न होतो आणि खरे जीवन जगतो, तसेच अनंत जीवनाच्या घटना समोर आणतो. 5. सॉक्रेटिस. जागृत अवस्थेत आत्मा बद्ध आहे, पण तोच निद्रेमध्ये स्वतंत्र आहे. जो कलुषित आहे त्याला स्वप्नेही घाण पडतात. पवित्रात्म्यांना पडलेली स्वप्ने अंतर्जगत व बाह्य जगताशी संबंधित असतात. याद्वारे भावी जीवनाची सूचना मिळते. 6. विवलोनियम. स्वप्नात देवी देवता येतात, शिवाय त्यांच्याकडून भावी जीवनाच्या सूचना मिळतात. सारांश रूपाने विचारवंतांची मते दिली आहेत. आता मनोवैज्ञानिकांची काही महत्त्वपूर्ण संशोधनपर मते पाहू. विश्वविख्यात फ्राईड यांचे संशोधन. स्वप्न आपणास विकृत व निरर्थक वाटतात, ती तशी नसतात. प्रत्येक स्वप्न आमच्या आशा आकांक्षेचे रूपक असते. ज्या इच्छांची पूर्तता मनुष्य वास्तविक प्रत्यक्ष जगात करू शकत नाही, त्या इच्छा स्वप्नात तो पूर्ण करतो. जेम्स एलन म्हणतो, मानवाच्या अंतःस्थल पटलावर ज्या सत किंवा असत इच्छा वर्तमान असतात, त्या स्वप्नाला येतात. कल्पनांच्या जगाचेच दुसरे नाव स्वप्न आहे. G.H. मिलर हे ड्रीम्स सायंटिफिक पुस्तकात म्हणतात, सुषुप्तावस्थेमध्ये बुद्धीचा अंतरंग जगाशी असतो, त्यामुळे मनुष्यात आध्यात्मिक प्रवृत्ती जास्त असते. त्यामुळे माणसाचा संबंध बाह्य जगाशी न राहता अंतर्गत जगाशी असतो. परिणामतः स्वप्नातून भावी जीवनाच्या घटनांची सूचना मिळते. स्वप्नामुळे मानवी जीवनास
पूर्णता येते, म्हणून स्वप्नांना भविष्याची सूचना देणारे मानावे लागते. वरीलप्रमाणे थोडक्यात वर्णन केले आहे. विस्तार रुची जिज्ञासूंनी संदर्भीय ग्रंथांचे अवलोकन करावे. जैन शास्त्रातील काही संदर्भ. जैन पुराण साहित्यातून चक्रवर्ती बलदेव, तीर्थंकर माता इत्यादी अनेकांना भविष्यसूचक स्वप्ने पडल्याची उदाहरणे आहेत. पैकी काही खालीलप्रमाणे आहेत. श्रीकृष्ण गर्भात येण्यापूर्वी देवकीला पडलेली स्वप्ने. 1. सूर्य. फळ, मुलगा प्रतापयुक्त होईल. 2. चंद्र. फळ, सर्वांचा प्रिय होईल. 3. लक्ष्मीचा अभिषेक. फळ, राज्याभिषेक होईल. 4. आकाशातून येणारे विमान. फळ, स्वर्गातून येईल. 5. दैदिप्यमान अग्नी. फळ, अति कांतियुक्त. 6. रत्नराशी किरणयुक्त ध्वजा. फळ, स्थिर प्रकृती होईल. 7. मुखात प्रवेश करणारा सूर्य. फळ, निर्भय होईल. तसेच तीर्थंकर मातेला पडलेली 16 स्वप्ने व त्यांचे फळ. 1. उत्तम श्वेतहत्ती. फळ, उत्तम पुत्र होईल. 2. बैल. फळ, सर्व लोकात श्रेष्ठ. 3. सिंह, अनंत बलयुक्त. 4. मालायुग्म. फळ, समीचीन धर्मप्रवर्तक. 5. लक्ष्मी. फळ, देवाकडून अभिषेक होईल. 6. पूर्ण चंद्रमा. लोकांना आनंद देणारा होईल. 7. सूर्य, दैदिप्यमान प्रभाधारक होईल. 8. कलश युग्म. फळ, अनेक निधी मिळविल. 9. मत्स्य युग्म. सुखी होईल. 10. सरोवर. फळ, अनेक लक्षणांनी शोभित. 11. समुद्र. फळ, केवली होईल. 12. सिंहासन. फळ, जगद्गुरू होईल. 13. देवांचे विमान. फळ, स्वर्गाहून येईल. 14. नागेंद्र भवन. फळ, अवधी ज्ञानयुक्त. 15. रत्नराशी. फळ, सकल गुण मंडित. 16. निर्धूम अग्नी. फळ, कर्मनाश करणारा होईल. याशिवाय चक्रवर्ती भरताच्या मातेला पडलेली 6 स्वप्ने, भरत चक्रवर्तीला पडलेली 16 स्वप्ने, श्रेयांश राजाला पडलेली स्वप्ने, ज्यावरून आहारदान विधीचे ज्ञान झाले. सारांश. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विद्वानांनी स्वप्नाविषयी अनेक सिद्धांत मांडले आहेत. पौर्वात्य स्वप्नासाठी पूर्वजन्म संस्कार देखील कारण मानतात, तर पाश्चिमात्य शरीराला यंत्र मानून स्वप्नाला कारण भौतिक क्रिया मानतात. स्वप्न, स्वप्नफल यावरून पौर्वात्य आणि पाश्चिमात्य यांच्यामध्ये खूपच भिन्नता आहे, पण त्या सर्वांचा विस्तार भयास्तव इथे उल्लेख करता येणार नाही. जिज्ञासूंना आणि संशोधकांना स्वप्न हा एक मनोरंजक विषय आहे हे मात्र खरे.